ओके. भरपूर दिवसानंतर जे आपले मानवाधिकारचे आठवडा मीटिंग असते ते आपण पुन्हा नियमितरित्या सुरू करतोय. अधिक वेळ न घेता आपण विषयाला सुरुवात करू, कारण बाकीचे जास्त आजच्या मीटिंगसाठीचे विषय आपल्याकडे जास्त आहेत. तर पहिलाचा विषय असा होता BNS सेक्शनचा, जो आपण नेहमी जे आधी आपण IPC सेक्शन घेत होतो, काही दिवसांपासून आपण BNSचे सेक्शन सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण घेत आहोत. आणि आजच्या या मीटिंग करता आपण BNS मधील सेक्शन जो आहे हा 63 ते 70 पर्यंतचा आपण सेक्शन घेण्याचा नियोजन केलं होतं. तर आपल्या प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने आपण हे सेक्शन घेतलेलं आहे. मुळात आपल्याला प्रत्येकाला सेक्शन संदर्भातली माहिती असणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने आपण हे सेक्शन घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण बऱ्याचशा वयामध्ये काय होतं, की आपल्याला कलम माहिती नाहीत किंवा काही जणांना IPC सेक्शन हे माहिती होते, परंतु BNS माहिती नाही आणि मग अशा वयामध्ये सुद्धा गडबड होण्याची शक्यता चान्सेस जास्त असतात किंवा अशा काही आम्हाला प्रकार बघायला मिळाले, की ज्या वेळेमध्ये एखादी घटना घडते, अभ्यास आहे, कायद्याचा भरपूर माहिती आहे, कायदेविषयक अभ्यास सुद्धा आहे. परंतु जो आता IPC सेक्शनचं BNS मध्ये कन्व्हर्जन झालं, त्या संदर्भातील थोडक्यात माहिती नसल्यामुळे कुठेतरी अडचण होते. तर ते सुद्धा आपल्याला प्रत्येकाला जास्त नाही, परंतु थोडक्यात का होईना माहिती असणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने आपण कायद्यासंदर्भातील माहिती गेल्या वर्षांपासून आपण 2 वर्षांपासून प्रत्येक पदाधिकाऱ्याला, प्रत्येक सदस्याला, नागरिकाला माहिती असण्याच्या उद्देशाने आपण देत आहोत. तर आज आपण सेक्शन कलम BNS मधील भारतीय न्याय संहितामधील कलम 63 पासूनचं आपण घेतलं होतं. तर हे जे कलम आहेत, मी मुद्दामहून 63 पासून 70 पर्यंतचा विषय सांगितला, कारण त्यामागचा उद्देश असा आहे, की हे सर्वच्या सर्व सेक्शन बघायला गेले, तर सर्वच्या सर्व सेक्शन हे बलात्कार किंवा विनयभंग या संदर्भातील आहेत. आता प्रश्न असा आहे, की बलात्कार संदर्भातील जर का विषय बघायला गेला, तर मग एकच सेक्शन असायला पाहिजे. इतर सेक्शन, एवढे सेक्शन कसे आहेत? तर त्यामध्ये काही शिक्षा संदर्भातील सेक्शन आहेत. ते थोडक्यातच माहिती घेऊया, कारण बरेचसे विषय आहेत. तर मुळात ज्या वयामध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार होतोय, अतिप्रसंग केला जातो, जर ते सिद्ध झालं तर त्या कलम BNSचे कलम 63 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होतोय. 64 आणि 65 हे जे 2 कलम आहेत, हे शिक्षेकरिता कलम दिले गेलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेमध्ये बलात्कार होतोय हे सिद्ध झालं. आता सिद्ध झालं म्हणजे न्याय प्रक्रिया आहे. एखाद्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर तो आरोपी होतो असं नाही. त्याला फक्त गृहीत धरलं जातं. ज्या वेळेमध्ये कायद्यानं हे सिद्ध होतं, की संबंधित व्यक्ती नेच बलात्कार केलेला आहे, ही दोषी आहे, आरोपी आहे आणि मग त्याला ती सजा दिली जाते. ती सजा देण्याचं सजा कलम 64 आणि 65च्या अनुषंगाने दिली जाते. काही वेळेमध्ये काय असतं, मोठ्या प्रमाणामध्ये असतं, काही वेळेमध्ये विनयभंग करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून हे 2 कलम वेगवेगळ्या अनुषंगाने दिलेले आहेत. विस्तृत आपण नंतर एका सेशनमध्ये घेणारच आहोत, की डीपमध्ये काय आहे किंवा हा सेशन त्याकरता का घेतलेला आहे. तर हे आपण नंतरच्या जेव्हा आपण डीप सेशन घेऊ त्याच्यामध्ये ती माहिती दिली जाईल. तर 66 जो आहे हा सुद्धा ज्या वयामध्ये अतिप्रसंग केला जातो, अतिप्रसंग केल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीला दुखापत केली किंवा त्या अतिप्रसंगामधून ती व्यक्ती त्या व्यक्तीला एखादा अपघात होऊ शकतो किंवा ती मृत होऊ शकते, मयत होऊ शकते. अशा वयामध्ये
फाय जो म्हटला 4 आणि 5 64 65 हे शिक्षेसाठी वापरले जातात. त्यानंतर 66 हा जो आहे तो जर अतिप्रसंग करत असेल, बलात्कार होत असेल आणि अशा वयामध्ये ती व्यक्ती मयत होत असेल, त्या व्यक्तीचं काहीतरी वेगळा इन्सिडेंट घडत असेल, तर अशा वयामध्ये BNS 66 नुसार पुढील कारवाई जी आहे. आपण कारवाई संदर्भातलं काही डीपमध्ये बोलणार नाहीत. फक्त आपल्या माहितीकरता हे आज आपण सेक्शन घेणार आहोत. कारण मगाशी मी म्हटलं आपल्याकडे इतर विषयांवर आपण आज जास्त भर देतोय. म्हणून फक्त थोडक्यात माहितीकरता मी सांगतोय. पुढच्या सेशनमध्ये आपण डीपमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर ज्या वयामध्ये आता अतिप्रसंग, बलात्कार हा बाहेरील व्यक्तीच करते असं नाही. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. आता तुम्ही म्हणाल की प्रकार कसे? तर एखाद्या वयामध्ये जर त्या महिलेचा पती, त्या महिलेचा पतीच्या माध्यमातून जर का त्याचा मित्र असेल, काही वेळेमध्ये अशा घटना घडतात, मित्र असेल किंवा पैशांच्या उद्देशाने असेल, तर अशा गोष्टींमुळे किंवा एखादा व्यवहार असेल, त्या व्यवहाराच्या माध्यमातून संगनमत होतं आणि त्या संगनमताच्या माध्यमातून सुद्धा त्या महिलेचा पती स्वतः ह्या गोष्टी करण्यामध्ये ज्याला आपण म्हणतोय की त्याचा हात असतो किंवा तो स्वतः म्हणजे त्याला जबाबदार असो किंवा त्याचे मित्र असतील किंवा त्याचा जो ग्रुप असतोय, त्या ग्रुपच्या माध्यमातून जर ते करण्यामध्ये जर का तो प्रवृत्त करत असेल, तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना, की त्याने प्रत्यक्ष केलेला नाही, परंतु त्याच्या माध्यमातून ती घटना घडलेली आहे किंवा तो विनयभंग झालेला आहे, ते अत्याचार झालेला आहे, तो बलात्कार झालेला आहे. तर अशा वयामध्ये त्या संबंधित व्यक्तीला सुद्धा या कायद्यानुसार, कलमानुसार कायदेशीर कारवाईस सामोरं जावं लागतं. म्हणजे असं आता काही वयामध्ये ही पळवाट असते, की आम्ही तर त्याच्यामध्ये दोषी नाहीत. मग आमच्यावर कशी कारवाई होणार? तर ज्या वयामध्ये हे सिद्ध होतं, की संबंधित व्यक्ती जी अतिप्रसंग करते, बलात्कार करते, त्या व्यक्तीला सहकार्य करण्यास किंवा जे काही संगनमत असेल, मित्र असेल किंवा आणखीन सहकारी असतील, तर अशा माध्यमातून जर का होत असेल, तर त्या वयामध्ये BNS 67 नुसार 67 नुसार ती कारवाई करण्यात येते. त्यानंतर सेम सेम अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न जर का अशा व्यक्तींकडून केला जात असेल, तर त्यामध्ये 68 हे सुद्धा लावलं जातं. त्याचबरोबर प्लॅनिंग करून जर का एखादी घटना घडत असेल, प्लॅनिंग करून जर एखादा प्रयत्न केला जात असेल, तर अशा वयामध्ये 69 या कलमाअंतर्गत त्याच्यावर कारवाई केली जाते. त्याचबरोबर त्या वयामध्ये जसं मगाशी म्हटलं, की ग्रुपच्या माध्यमातून जर का अतिप्रसंग केला जात असेल, तर अशा वयामध्ये कलम 70 ज्याला आपण सामूहिक बलात्कार म्हणतोय, सामूहिक अत्याचार म्हणतोय, तर अशा वयामध्ये कलम 70च्या नियमानुसार त्यांच्यावर कारवाई कारवाई केली जाते. हे थोडक्यात मी फक्त सांगितलंय. कलम विस्तृतमध्ये आपण नंतरच्या सेशनमध्ये पाहणार आहोत, कारण पुढील विषय जास्त महत्त्वाचे आहेत. तर विषय असा होता दुसरा, आपत्कालीन प्रतिसाद स्वयंसेवक. जे पुढील आपत्कालीन प्रतिसाद स्वयंसेवक असेल, जिल्हा मानवाधिकार संरक्षण समिती असेल, मानसिक आरोग्य जनजागृती स्वयंसेवक असेल, हे जे 3 विषय जे आहेत, हे 3 विषय सर्व्हिसचे आहेत. ज्याला आपण सेवा म्हणून म्हणतोय, की ज्याला आपण सेवा देण्याचं काम, ज्याला आपण काय म्हणता येईल, की डिफेन्सचं काम म्हणता येईल किंवा एक जसं आपण आपल्या मानवाधिकारमध्ये काम करतोय त्याच पद्धतीचं काम हे ज्या मी आता 3 सेवा सांगणार आहे. 3 सेवा जवळपास एकाच विषयातल्या आहेत. फक्त त्यांचं डिपार्टमेंट वेगळं असल्यामुळे मी त्या वेगवेगळ्या सांगतोय. तर ह्या 3ही सारख्याच पद्धतीच्या आहेत. सारख्याच पद्धतीचं फक्त त्या डिपार्टमेंटचं ते काम आहे आणि ते जिल्हा स्तरावर आपल्याला त्या करता येतात. शासनाच्या नियमाच्या अधीन राहून शासनाच्या सोबत
शासनाच्या माध्यमातून ह्या सेवा करण्याचं आपल्याला म्हणजे आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या उपलब्ध असतात आणि त्याची संधी आपल्या प्रत्येकाला एक व्हॉलंटियर म्हणून, एक स्वयंसेवक म्हणून करता येते. त्यातली पहिली आहे आपत्कालीन प्रतिसाद सेवा, ज्याला आपण म्हणतोय की 108 नंबर, जो आता प्रत्येकाला माहिती असेल 108 नंबर काय आहे. ते मी डिटेल्समध्ये सांगण्याची काही आवश्यकता नाही. तर 108 म्हणजे मी थोडक्यात सांगतोय. 108 चा म्हणजे असा प्रकार आहे की एखाद्या परिसरामध्ये आपत्कालीन सेवा, इमर्जन्सी, एखाद्या ठिकाणी इन्सिडेंट घडला, ॲक्सिडेंट घडला, तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची आवश्यकता असते. अशा वेळेमध्ये ती ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देणं किंवा त्या ठिकाणी फर्स्ट एड, प्रथमोपचार असेल किंवा त्या व्यक्तीला लागणारे जी काही मदत आहे, ती मदत आर्थिक नव्हे, इथे आर्थिकचा विषय येत नाही. मदत म्हणजे त्या ठिकाणी अ, आपण काय म्हणता येईल की इमर्जन्सी, ज्या ठिकाणी इन्सिडेंट घडलेला आहे, ॲक्सिडेंट घडलेला आहे, त्या ठिकाणाहून दवाखान्यामध्ये किंवा उपचाराकरिता नजदीकच्या अ, जी पण काही सुविधा उपलब्ध असेल, त्या ठिकाणी त्यांना पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. 108 ची जी ॲम्ब्युलन्स असेल किंवा कार्डियाक ॲम्ब्युलन्स असेल, या पोहोचवण्याकरिता इमर्जन्सी सर्व्हिस त्या परिसरामध्ये आपण करण्याचं काम करू शकतो. हे जिल्हा पातळीवर शासनाच्या माध्यमातून ही स्वयंसेवक म्हणून नियुक्त केलं जातं. ज्या ठिकाणी त्या माध्यमातून आपल्याला एक ओळखपत्र दिलं जातं शासनाचं, की आपण शासनाचं एक मानसेवी म्हणून आपण ते एक स्वयंसेवी म्हणून ती स्वयंसेवक व्हॉलंटियर म्हणून तिथे आपण काम करतोय. कुठल्याही प्रकारचं मानधन शासनाकडून दिलं जात नाही. परंतु बाकीच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत, एक स्वयंसेवक म्हणून, एक मानसेवी सेवा म्हणून आपण ते काम करण्याचा प्रयत्न करत असतो. ती आपत्कालीन प्रतिसाद सेवा झाली. म्हणजे फक्त फर्स्ट एड आणि 108 ला किंवा कार्डियाकच्या ॲम्ब्युलन्सला कॉल करणं, हॉस्पिटलाइज्ड करणं, पोलिसांकडं खबर देणं, ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये येत असतात आणि हे सर्वच्या सर्व उपक्रम सरकारचे आहेत, शासनाचे आहेत. त्यामुळं प्रत्येक जिल्हा स्तरावर जे मी आता तिन्ही माहिती जी सांगतोय, हे प्रत्येक जिल्हा स्तरावर उपलब्ध असणारे स्वयंसेवकांची कामं आहेत, जी आपण संस्थेच्या माध्यमातून करत असतोय, आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून करत असतोय. तेच प्रकारची कामं ही शासनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येतात. आपल्यापर्यंत ती माहिती नव्हती, जी आता आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या प्रत्येक सदस्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या सेवा ज्या शासनाच्या माध्यमातून आपल्याला करता येतील. आपले मानवाधिकारचं एक मार्गदर्शन त्या ठिकाणी नेहमीच असणार आहे. सोबत आपल्याला शासनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या मिळत असतात आणि त्याकरता आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आपल्याला माहिती होण्याकरता ही माहिती आपण सांगतोय. तर ही आपत्कालीन प्रतिसाद स्वयंसेवक म्हणून जर आपल्याला काम करायचं असेल, तर आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी असतात. त्यांच्याशी संपर्क साधल्याच्या नंतर त्यांच्याकडे ही संपूर्ण डेटा कलेक्शन असते, ही संपूर्ण माहिती त्यांच्याकडे जमा होते. त्या ठिकाणी जाऊन आपण आपला पत्रव्यवहार करू शकतो. त्यांना जे आपत्कालीन प्रतिसाद स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे, परंतु आपल्याला तो अनुभव असणं गरजेचं आहे. आपण फर्स्ट एड बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण ते प्रशिक्षण घेतलेलं गरजेचं आहे. आपण जर प्रशिक्षण घेतलेलं नसेल, तर आपल्याला फर्स्ट एड बद्दलचं काही अभ्यास नसेल, तर आपल्याला ते काम करता येणार नाही. 108 वर 108 म्हणजे ॲम्ब्युलन्स. मी 108 बोलतोय याचा अर्थ ॲम्ब्युलन्स लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, फर्स्ट एडेड म्हणून आपण काय काम करू शकतो, ह्याचा जर आपल्याला अभ्यास असेल, तरच आपण इथे पात्र होऊ शकतो. त्याचे काही सर्टिफिकेशन्स असतात. ते सर्टिफिकेशन्स आपल्याला डी-एच-ओ, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून ते करायचे असतात आणि त्या ठिकाणी आपली नियुक्ती केली जाते. शासनाच्या माध्यमातून आपल्याला एक ओळखपत्र दिलं जातं, एक व्हॉलंटियर म्हणून. तर अशा ठिकाणी आपण एक जिल्हा प्रतिसाद स्वयंसेवक आपत्कालीन प्रतिसाद स्वयंसेवक म्हणून आपण काम करू शकतो. त्यानंतर जिल्हा मानवाधिकार संरक्षण समिती, जसं आपले मानवाधिकार काम करते त्याच पद्धतीचं काम हे प्रत्येक जिल्हा पातळीवर चालू असतं आणि त्या ठिकाणी ज्या समित्या तयार झालेल्या असतात त्यामध्येच एक मानवाधिकार संरक्षण समिती असते. जशी ग्राहक संरक्षण समिती आहे, त्याच पद्धतीचे मानवाधिकार संरक्षण समिती आहे. जे मानवावर जे अन्याय अत्याचार होतात, जे आपण आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आपण आतापर्यंत काम करत आलोय, करतोय. त्याच पद्धतीची कामं आपल्याला शासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. तर ते काम आपल्याला करता येतं. म्हणजे कोणावर अन्याय होत असतील, कोणाची कामं होत नसतील किंवा
एखाद्या व्यक्ती कामगार आहे, त्याला कामावरून कमी करण्यात आलेला असेल किंवा त्याला तिथे न्याय मिळत नसेल, त्याच्यावर अन्याय होत असेल, तर अशा प्रकारची कामं मानवाधिकार संरक्षण म्हणजे मानवाला दिलेल्या संविधानाचे जे काही अधिकार आहेत, हक्क आहेत, त्याचं जर ते हिरावून घेतलं जात असेल, दबाव आणला जात असेल, तर अशा ठिकाणी आपण आवाज उठवू शकतो शासनाच्या माध्यमातून सुद्धा. तर अशा ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जसं आपत्कालीन प्रतिसाद सेवा ही अ, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालवली जाते. त्याप्रकारे जिल्हा मानवाधिकार संरक्षण समिती ही जिल्हाधिकारींच्या माध्यमातून चालवली जाते. तर ह्या प्रकारचं आपल्याला अनुभव असणं गरजेचं आहे. कायद्याचा थोडाफार अभ्यास असणं गरजेचं आहे. आपण एखाद्या संस्थेमध्ये काम केल्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारचं आपण काम करत असेल, तर आपण आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मानवाधिकार संरक्षण समितीमध्ये आम्ही अशा-अशा प्रकारचं या-या संस्थेमध्ये अशा पद्धतीने काम करत आहोत. तर आपल्या मानवाधिकार संरक्षण समितीमध्ये आम्हाला काम करण्याची स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. असं पत्रव्यवहार आपण जिल्ह्यामध्ये करू शकतो. आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत त्यांना रेफरन्स लेटर म्हणून आपण नक्कीच देण्याचा एक प्रयत्न करू, की आमच्याकडे असा-असा पदाधिकारी या-या पदावर कार्यरत असून चांगल्या प्रकारे काम करत आहे, असं पत्रसुद्धा आपल्याला एक दिलं जाईल, की जे आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्या पत्रासोबत, त्या अर्जासोबत देऊ शकतो. आणि जे आपल्या मानवाधिकारचं आपण काम करतोय तेच काम आता मानवाधिकार काम करते म्हणजे आपण एक संस्था म्हणून काम करतोय. परंतु ज्या वयामध्ये जे मी आता हे 3 गोष्टी सांगतोय, हे काम करत असताना आपल्याला शासनाची सोबत मिळते. म्हणजे जसं महिला दक्षता कमिटी असेल, महिलांचे विषय असतील, ते सुद्धा मानवाधिकार संरक्षण समितीमध्ये घेता येतात. आता जसं महिलांचा विषय महिला संरक्षण समितीमध्ये घेतलं जातं, महिला दक्षता कमिटीमध्ये घेतलं जातं, त्याच पद्धतीचं जर एखादा पुरुष असेल, त्याच्यावर अन्याय एखादी महिला करत असेल, तर त्याला कुठे न्याय मिळत नाही. पण आपण म्हणतो मिळत नाही, परंतु आम्ही म्हणतोय की मिळतो. तो कुठे मिळतोय? तर मानवाधिकार संरक्षण समितीमध्ये मिळतो. तर त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या समित्या आहेत. तर त्या ठिकाणाहून आपण ते प्रश्न सोडवू शकतो आणि अशा ठिकाणी आपण सदस्य सुद्धा होऊ शकतो. त्याकरिता आपल्याला त्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. आपल्याला कायदेविषयक अभ्यास असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हे जे काही प्रशिक्षण असतात, ते प्रशिक्षण आपण घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर आपल्याला जर का मानवाधिकार संरक्षण, जिल्हा मानवाधिकार संरक्षण म्हणजे आपल्या मानवाधिकार फाउंडेशन नाही म्हणत मी, जिल्हा मानवाधिकार संरक्षण समितीमध्ये जर का सहभागी व्हायचं असेल, तर आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशा समित्या असतात. तिथे आपण जाऊन अर्ज करू शकतो. जे मानवाधिकारचे पदाधिकारी आहेत, त्यांना मानवाधिकार पत्रावर तसं लिहून दिलं जाऊ शकतं, जर आपण अर्ज करत असाल तर. त्यानंतर आणखीन एक आहे मानसिक आरोग्य जनजागृती स्वयंसेवक. कारण आता मानसिक आरोग्य बऱ्याचशा जणांचं मानसिकता बऱ्याचशा जणांची खालावली जाते किंवा आत्महत्येसारखे बरेचसे प्रकार घडतात. त्यानंतर बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत, ज्या माध्यमातून शासनाला जनजागृती करावी लागते. अशा वेळेमध्ये शासनाने जसं आपत्कालीन प्रतिसाद स्वयंसेवक म्हणून आहे, त्याच पद्धतीने मानसिक आरोग्य जनजागृती स्वयंसेवक म्हणून सुद्धा नियुक्ती केली जाते. ती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. जर आपला मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये चांगला अभ्यास असेल, सायकॉलॉजीमध्ये आपण भरपूर वर्षापासून काम करत असाल, त्या क्षेत्रातला आपल्याला अभ्यास असेल, तर आपण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे अशा प्रकारची मागणी स्वयंसेवक म्हणून करण्याची करू शकतो. जसं मी मगाशी 2 सांगितलं तशाच प्रकारचे हे सुद्धा हे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून आपण नियुक्ती मिळवू शकतो. तिथे सुद्धा आपल्याला अर्ज करायचा आहे. ज्यांचा ग्रॅज्युएशनला सायकॉलॉजी विषय असेल किंवा आपल्या परिसरातील कोणी असतील, त्यांना आपण सांगू शकतो किंवा आपल्याला अभ्यास असेल, आपण बरेच वर्ष हे काम केलेलं असेल किंवा आत्महत्येपासून प्रवृत्त करण्याकरता आपण बऱ्याचशा लोकांना मार्गदर्शन केलेलं असेल, गाईड केलेलं असेल, आपण एक समुपदेशक म्हणून, मार्गदर्शक म्हणून काम करत असाल, तर त्याचा अनुभव सुद्धा आपण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे देऊन मानसिक आरोग्य जनजागृती स्वयंसेवक म्हणून काम करू शकता. कारण इथे तुम्हाला काही ट्रीटमेंट करायची नाही, इथे तुम्ही जनजागृती करताय आणि ते सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता करतात. काही वेळेमध्ये तुम्हाला मानधन सुद्धा दिलं जातं. ते डिपेंड असतं तुमच्या डिस्ट्रिक्टच्या अधिकाऱ्यांवर. तर त्या पद्धतीचं आपण काम प्रत्येकजण करू शकतो. त्याबद्दल जर कोणाला आणखीन माहिती पाहिजे असेल, नंतर माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधा. मी जसा वेळ मिळेल तशी मी माहिती देण्याचा आणखीन डीपमध्ये प्रयत्न करेल. आपल्या मानवाधिकारच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणत्या सर्व्हिसमध्ये काम करता येईल. जसं आता आम्ही सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर म्हणून ज्या पद्धतीने काम करतोय किंवा आणखीन इतर डिफेन्समध्ये काम करतोय, तर त्याच पद्धतीचं काम आता सिव्हिल डिफेन्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही, परंतु
मानवाधिकार संरक्षण समिती ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. आपत्कालीन प्रतिसाद प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर व्यवस्थापन समिती, जिल्हा समिती, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर मानसिक आरोग्य जनजागृती समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. तर ते आपण प्रत्येकजण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण करू शकतो. तर त्यासाठीचं जे काही मार्गदर्शन पाहिजे असेल, पत्रव्यवहार कसा करायचा, अर्ज कसा करायचा, तर ती नक्कीच मार्गदर्शन आपल्याला आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून पदाधिकारी नसेल तरी सुद्धा केलं जाईल. परंतु रेफर लेटर किंवा हे फक्त पदाधिकाऱ्यांनाच दिलं जाईल. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. कारण बाहेरचे सुद्धा काही जण मीटिंगमध्ये असतात. मग मागणी करत असतात. परंतु जे बाहेरचे आहेत त्यांना आपल्या मानवाधिकारच्या लेटरवर तसं दिलं जाणार नाही. ते फक्त मानवाधिकारच्याच पदाधिकाऱ्यांना दिलं जातं. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दरवर्षी जागतिक महिला दिन म्हणून आपण मार्चमध्ये आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आपण साजरा करत असतो. यावर्षी सुद्धा आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून महिला दिनाचं आपण कार्यक्रमाचं आयोजन आणि गेल्या वर्षी आपण जो 2 वर्ष सतत 2-3 वर्ष आपण सतत अधिवेशन राज्यस्तरीय आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून जो अधिवेशन आपण घेत असतो, त्याच पद्धतीने जो मागील वर्षी आपण अधिवेशन घेतलं नाही, परंतु यावर्षी आपण घेण्याचा प्रयत्न करतोय, की ज्यामध्ये आपले मानवाधिकारचे पदाधिकारी, इतर सहकारी किंवा जे माहिती अधिकाराचं काम करतायत, इतर सेवा देण्याचं काम करतायत, या सर्वांच्या माध्यमातून हे अधिवेशन घेण्यात येतं. ज्याच्यामध्ये मार्गदर्शन, जसं आता दर रविवारी आपण ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो, त्याच पद्धतीने आपण ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन करत असतो. त्याला आपण अधिवेशन असं म्हणतोय. ते अधिवेशन त्याच जागतिक महिला दिनाच्याच औचित्यानं आपण करण्याचा प्रयत्न करतोय. जे मार्चमध्ये वर्ध्यामध्ये आपण, वर्धा जिल्हा, महाराष्ट्रातील वर्धा जिल्हा या ठिकाणी, कारण राज्यस्तरीय असल्यामुळं कुठल्या एका तालुक्यात किंवा जिल्ह्यात करण्यात येणार नसून ते एका ठिकाणीच करण्यात येणार आहे. तर यावर्षीचं आपलं वर्धा जिल्ह्यामध्ये करण्याचं नियोजन आहे. जे पदाधिकारी, सदस्य किंवा इतर माहिती अधिकार कार्यकर्ते असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, इतर सदस्य असतील, त्यांना कोणाला जर अ, त्या कार्यक्रमासाठी यायचं असेल, अधिवेशन असेल, त्याचबरोबर जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम असेल आणि इतर 1, 2, 3 कार्यक्रम असतील, तर बाकी जी काही पदाधिकाऱ्यांची राहण्याची सोय वगैरे व्यवस्था जी काही असेल ती संस्थेच्या माध्यमातून करण्यात येईल. त्याचं नियोजन किंवा त्यामध्ये नियोजनाची जबाबदारी जर कोणाला पदाधिकाऱ्यांपैकी घ्यायची असेल, तर ती सुद्धा देण्यात येईल. जेवढं आपण जास्तीत जास्त सहभागी आपल्याला होता येईल, तेवढा जास्तीत जास्त प्रत्येकाने सहभागी होण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपला राज्यस्तरावरचा हा महिला दिन, त्याचबरोबर राज्यस्तरीय अधिवेशन, ज्याच्या माध्यमातून आपले जे काही प्रश्न आहेत, म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ऑफलाईन प्रत्यक्षामध्ये आपण कशा प्रकारची कामं करतोय किंवा जसं आता वर्ध्यामध्ये आपण वर्धा जिल्ह्यामध्ये आपण ज्या पद्धतीने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतोय, नियोजन करतोय, तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ज्या अडी-अडचणी असतील, तिथे जनता दरबार होईल. तिथे लोकांचे प्रश्न सोडवण्याचं प्रात्यक्षिक सुद्धा जनता दरबारच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यामुळं अधिवेशन जे आपण घेतोय, त्या अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष आपल्याला कसे प्रश्न सोडवायचे, जनतेच्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची किंवा शासनाकडून, प्रशासनाकडून आपण ती आपले अडलेले प्रश्न, आपल्या असलेल्या अडचणी आपण कशा सोडवून घ्यायच्या, ह्या प्रात्यक्षिक आपल्याला तिथे बघायला मिळतील किंवा आपल्याला अनुभवायला मिळतील. आपल्याला स्वतःला ते करायला सुद्धा मिळतील. त्यामुळं जास्तीत जास्त आम्ही इतर सदस्यांना, माहिती अधिकार कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, त्यांना सुद्धा आपण आवाहन करतो, की तुम्ही सुद्धा अशा अधिवेशनाला जर आलात, तर कुठल्याही प्रकारचं आता बाहेरच्या ठिकाणी अधिवेशन किंवा अशा मार्गदर्शनासाठी शुल्क घेतलं जातं, परंतु आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आपण अशा ठिकाणी शुल्क घेणार नाहीत किंवा घेत नाहीत. तर बाकीच्यांना सुद्धा त्याचं आमंत्रण असेल. त्याचं नियोजन झाल्याच्या नंतर आमंत्रण पत्रिका ही आपल्या ग्रुपवर नेहमीच अपडेट होत असते. सदस्य ग्रुप असेल किंवा पदाधिकारी ग्रुप असेल, तर आपण तिथे त्या ठिकाणी येऊ शकता. त्यामध्ये जर का काही नवीन आपल्याला सुचवायचं असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण सुचवू शकता, की ज्या माध्यमातून आपण ज्या चुकीच्या पद्धतीने आता आपण बघतोय, राजकारणावर काही मी बोलणार नाही, परंतु ज्या पद्धतीने ह्या गोष्टी घडतायत, ते कुठेतरी लोकशाहीला घातक आहे किंवा मारक आहे.
तर ते कुठेतरी वाचवलं पाहिजे. कारण संविधानाचा प्रचार प्रसार करणं हे आपल्या मानवाधिकारचं काम आहे. आणि जर आपण कोणत्या चांगल्या पद्धतीने ते जे काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याला थांबवण्याचं काम जर आपल्या माध्यमातून होत असेल तर नक्कीच त्याचं स्वागत असेल आणि त्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याकडे जर काही अशा नवीन संकल्पना असतील तर त्या अधिवेशनामध्ये आपण मांडल्यात, तर नक्कीच आपण त्या संकल्पना अंमलात आणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करतोय. ठीक आहे. कोणाचा जर काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर मी बोलू शकते का या गोष्टीवर? हां, बोला ना. नमस्कार, मी प्रिया पाटील. हां, नमस्कार मॅडम बोला ना. हॅलो. हा, मी ट्रेनमध्ये थोडासा आवाज माझा इकडे तिकडे होणार आहे. हां, हां. ऍक्च्युली सर, तुम्ही जे वर्ध्याला सांगतात, तर आपण हा जो तुम्ही कार्यक्रम ठेवलाय लोकशाहीचा किंवा महिला मंडळ, तर महिला मंडळातून म्हणजे काय मेसेज, आता हे जे अत्याचार वगैरे मुलींवर होत आहेत, त्याच्यानंतर आपले सोशल आज जे मोबाईल वगैरे इंटरनेट ह्याविषयी आपण काही स्वतः एखादा सब्जेक्ट घेऊ शकतो किंवा आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर वगैरे, आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्ती नंतर ह्या सगळ्या तयारीविषयी आपण काही ह्या विषयावर, आम्ही सदस्यत्व आहे तर आम्ही त्याच्यावर कुठला तरी एखादा सब्जेक्ट वगैरे मांडू शकता का, दुसरे कोणी ठरविले आहे? नाही करू शकतो. काही अडचण नाही. फक्त हा जो उपक्रम जो आहे ना, दरवर्षी आपल्या मानवाधिकारचं आपण एक राज्यस्तरीय अधिवेशन घेतोय आणि त्या अनुषंगाने ओके. मानवाधिकार आपला महिला दिन असल्यामुळं आपण तो 8 मार्चला तो कार्यक्रम करतोय. बाकी संपूर्ण राज्यभरामध्ये आपत्ती व्यवस्थापन असतील, कायदेविषयक मार्गदर्शन असेल, सायबर संदर्भातला जो आता फार महत्त्वाचा विषय आहे त्यावर मार्गदर्शन असेल किंवा इतर जे आहेत तर ते आपण सर्व प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपण करू शकतोय. फक्त हा जो मी आत्ता विषय सांगितला महिला दिनासंदर्भातला, तर तो राज्यस्तरीय अधिवेशन असल्यामुळं तो त्या ठिकाणी होणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आपले सर्व उपक्रम जे तुम्ही आता म्हटलात, आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा इतर, तर ते आपल्याला करायचेच आहेत. हा सर, कारण की कसं आहे, आपण आपलं म्हणजे स्वतःला हे करत नाहीये, परंतु मोटिवेशन म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट. हो, आणि आपल्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांपर्यंत पोहोचणे गरजेचं वाटतंय मला. हो, आणि बरोबर. त्याचा प्रसार हा महिलांच्या मध्ये, म्हणजे एक महिला दिन आहे तर एका महिलेने जर सांगितलं तर ते मला फार उपयोगी वाटेल. म्हणजे एक नक्कीच. महिलांना काहीतरी घडवू शकते सर, म्हणून हा प्रयत्न माझा चालू होता, बाकी काही इतर गोष्टीत नाहीये. नक्कीच, नक्कीच, नक्कीच मॅडम. फक्त आपलं नियोजन जे आहे, ते नियोजन आपलं म्हणजे यावर्षी मागील वर्षी आपण मागील 2 वर्ष आपण सतत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये करत होतो. अहमदनगर ज्याचं नाव होतं आधीचं, आता तर अहिल्यानगर आहे त्या जिल्ह्यामध्ये करत होतो. पण आपण राज्यस्तरीय कार्य करत असल्यामुळे आपल्याला बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा करायचं आहे. म्हणून आत्ताच आपण नियोजन वर्धा जिल्ह्यामध्ये करतोय. तसं 3 वर्षांपूर्वी 2022 मध्ये पालघर जिल्ह्यामधील वसईमध्ये आपण केलं होतं राज्यस्तरीय अधिवेशन आणि इतर कार्यक्रम. तर तसं यावर्षी आपलं वर्ध्यामध्ये आहे. नक्कीच पुढच्या वर्षी आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये घेऊया. बाकी आपण जसं तुम्ही जे कार्य म्हटलात, तर जो आठवडा असं नाही की त्याच दिवशी महिला दिनाचा कार्यक्रम केला पाहिजे. आपण इतरही करू शकतो. आता आमचं नियोजन आणखीन आता त्या दिवशीचं नियोजन तिकडे असल्यामुळं त्या आठवड्याभरामध्ये आपण 15 दिवसामध्ये आपण कार्यक्रम करतच आहोत. येस सर. तर आपण करूया पालघरमध्ये सर सुद्धा त्याचं अजून एक, नियोजन करूया. पालघरमध्ये पण आपण एक ठेवूयात, हो. कारण की आपल्या लोकांना पण याची जाण पाहिजे. कारण की आपण आपल्या जी सुरुवात ही आपल्या जिल्ह्यापासून जर केली तर मला अधिक चांगलं वाटेल. नक्की, आम्हीही नक्की. प्रयत्न करतोय त्यासाठी. आणि अच्छा. बाकी जे इकडे सदस्यत्व किंवा जे कोणी अध्यक्षपद वगैरे स्वीकारत असेल तर त्यांनीही प्रत्येकाने इकडे सहकार्य केलं पाहिजे. मी तरी सांगते की महिला म्हणून नाही तर प्रत्येकाने इकडे सदस्यत्व किंवा अधिकारी जे काही त्यांनी प्रत्येकाने भाग घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या म्हणजे पालघर जिल्हाच नाही तर पूर्ण देशाला घडवायचं, हा बरोबर. विचार करून याच्यामध्ये आपण आलेलो आहोत. हो, बरोबर. नक्कीच. आणि सर माझा प्रश्न होता की वर्ध्याला जाण्याचं वगैरे कसं काय आहे? आणि म्हणजे आपण आमच्यापैकी की इतरही येऊ शकतात कोणी, की फक्त हो, आपले इतरही येऊ सदस्यत्व शकतात. आहे तेवढ्या लोकांना? मी मगाशीच म्हटलं, की बाकीच्यांसाठी सुद्धा तो ओपन असेल. तिथे आपलं म्हणजे दरवर्षी आपण तिथे पुरस्कार ऍक्च्युली सुद्धा कसं एक टीमवर्क, म्हणजे टीमवर्क मध्ये जर महिला काम करत असतील ना सर, हां. टीमवर्क मध्ये तर एखादं आपण असं छोटस नाट्य सुद्धा दाखवू शकतो प्रदर्शित करून, म्हणजे कशा प्रकारे महिलांवर येतात, म्हणजे तशा पद्धतीने मला एक टीम सुद्धा दाखवायची आहे. नक्कीच, नक्कीच करू शकतोय ना. त्याचं नियोजन आपण करूया. अजून वेळ आहे. त्याचं नियोजन आपलं चालू असणारच आहे. जस्ट फक्त आपण ठिकाण ठरवलेलं आहे या वर्षीचं. वर्धा. त्यामुळं हां, वर्धा.
तिथे असं काही नाही की फक्त सर आपले ठीक आहे. पदाधिकारीच असले पाहिजेत असं नाही. इतरही किंवा इतर क्षेत्रातले लोक सुद्धा संघटित जर येत असतात. क्षेत्रातील लोक असतील हो, तर. हो, हो. इतर क्षेत्रातले किंवा इतर आणि ते संघटनांमध्ये फक्त काम आम्हाला करणारे लोक कळवायचंय, असतात. तुम्ही जाणं येणं कसं असणार आहे. हो, हो. खर्च नक्कीच. काय आम्ही आमचा असेल तर करू, आमचं काही टेन्शन नाहीये. हो, परंतु हो. कसं असेल ते आम्हाला कळवायचं ते थोडंसं. नियोजन आपल्या जेणेकरून ग्रुपवर आम्हाला सतत अपडेट पुढचं केलं नियोजन जाईल. मला. नक्कीच ते हा नियोजन ठीक आहे. सर्व आपल्या ग्रुपवर अपडेट होत राहीलच. ठीक आहे, मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. हा, नमस्कार. जरा जोरात बोला म्हणजे तुमचा आवाज क्लिअर येईल. सर आपलं हा, बोला ना. सोलापूर हा, बोला. त्या दिवशी मी तुम्हाला 2 व्हिडिओ आपल्या ग्रुपवर पाठवलं होतं सर आपल्याला. अच्छा, हा. मी थोडं जरा आता बाहेर होतो जिल्हा त्याच्यामुळे परिषद मला. सर हा, ते हा, बोला ना. जिल्हा परिषद गेलो होतो सर. हा, शेतमध्ये एवढं सर मला कर्मचाऱ्याचा कारभार तिथं टाइम वेळ नाही सर त्यांच्याकडे टायमिंग. सकाळी किती वाजता यायचं हा. ते एक वाजता ठीक आहे. मी तुमच्याशी नंतर बोलतोय. तुमचा आवाज क्लिअर नाही येते. त्या संदर्भातला मी ऍक्च्युअली तो मेसेज पाहिलेला नाही. थोडं बाहेर असल्यामुळे मला ऍक्च्युअली ते जमलं नाही. पण मी तो पाहतोय आणि तुमच्याशी उद्या बोलतोय त्या विषयावर. ठीक आहे. हा. जे काही आपले मानवाधिकारचे उपक्रम होतात किंवा सर्व्हिस म्हणून शासनाचे जनजागृती म्हणून जे कार्यक्रम असतात ते आपण प्रत्येकाने राबवले पाहिजेत. उदाहरणार्थ राष्ट्रपुरुषांच्या जयंती असतील किंवा इतर जनजागृती कार्यक्रम असतील. म्हणजे आपण स्वतः साजरे नाही करत, परंतु ज्या ठिकाणी साजरे होतात त्या ठिकाणी आपण उपस्थिती दर्शवणं गरजेचं आहे, उपस्थित राहणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी आपण जेव्हा उपस्थित राहतो तेव्हा त्याच वेळेमध्ये आपली शासनाकडून, प्रशासनाकडून नोंद घेतली जाते, अन्यथा नोंद घेतली जात नाही. मी मगाशी म्हटलं की आपल्याला ह्या पद्धतीची कामं करायची आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की मानसिक आरोग्य जिल्हा पातळीवर आहे, जिल्हा मानवाधिकार संरक्षण समिती आहे, आपत्ती व्यवस्थापन समिती आहे, वेगवेगळ्या समित्या आहेत. या समित्यांवर जर आपल्याला काम करायचं आहे शासनाच्या, तर आपल्याला अशा जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. जर आपण सहभागी होत नसेल आणि फक्त आपण कुठेतरी आम्हाला ते पाहिजे, पद पाहिजे, तर असं होत नाही किंवा त्याचा उपयोगही होणार नाही. म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवा, आपले मानवाधिकारचं प्लॅटफॉर्म आपल्याला जे काही मिळतं, त्या प्लॅटफॉर्मचा वापर करून देशाची, आपल्या राज्याची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या तालुक्याची आपल्याला सेवा करायची आहे. आणि त्याकरिता ह्या ज्या काही समित्या आहेत, त्या समित्यांचा आपल्याला चांगला फायदा सुद्धा होतोय. तुम्हाला वैयक्तिक फायदा होतोय, तुमच्या समाजाला फायदा होतोय, तालुक्याला फायदा होतोय, तुमच्या वैयक्तिक व्यवसायाला सुद्धा त्याचा फायदा होतो. असं म्हणत नाही की आपण शासनाला मोफत विनामानधन आपण काम करतो, असं नाही. विनामानधन जरी करत असलो तरी सुद्धा आपल्याला चारही बाजूंनी त्याचा फायदा होत असतो. तुमची ओळख, तुमची कामं ती फोनवर केली होतात. तुमची ओळख तयार होते. तुम्हाला शासकीय, प्रशासकीय ज्या संधी आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातात. जो फायदा आहे, लाभ आहे, तो सुद्धा तुम्हाला त्यापासून मिळतो. म्हणून आपण ह्या सेवा आपण करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता हाच सेशन होता. विषय आला मानवाधिकारचा. आपल्या मानवाधिकार फाउंडेशनमध्ये आता एवढ्यात एक मेसेज होता की सदस्य व्हायचं आहे. तर आपल्या मानवाधिकार फाउंडेशनमध्ये सदस्य होण्याकरिता फी भरावी लागते. आपलं आधार कार्ड आणि जी फीज आहे तालुकाची, तालुक्यासाठी आपल्याकडं ₹1000 फी आहे. ती भरून आपल्याला सदस्य पदाधिकारी होता येतं. सदस्य कोणीही होऊ शकतो. सदस्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे मानवाधिकारच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचा अधिकार दिला जात नाही. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही. फक्त पदाधिकाऱ्यांकडून घेतलं जातं. आता बरेचसे जण जॉइनिंगसाठी येतात, परंतु पहिल्यांदा ओळखपत्र मागतात, आयडेंटिटी कार्ड मागतात. सध्या आपले मानवाधिकारचे आयडेंटिटी कार्ड आपण बंद ठेवलेले आहेत. आपण प्रत्येक पदाधिकाऱ्याला म्हणतोय, काम करा, कामातून नाव कमवा
आपले मानवाधिकार तुमच्या सोबत आहे. तुमच्याकडे पत्रव्यवहार आहे. पत्रव्यवहार केल्याच्या नंतर जसं तुमचा पत्रव्यवहार होतो, तसं तुमचं शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मी चांगले म्हणतोय, संबंध तयार होतात. राजकीय कार्यकर्त्यांसोबत तुमचं चांगले संबंध तयार होतात. तुमचं नाव बाहेर माहिती होतं. तुमची आयडेंटिटी तयार झाली. तुम्हाला आयडेंटिटी कार्डची गरज लागत नाही, हे मी नेहमी सांगत असतो. त्यामुळं प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं, की आपल्या मानवाधिकारामध्ये आयडी जेव्हा मिळतील त्यावेळेत मिळतील, परंतु काम करत असताना तुम्हाला सगळ्यात मोठं हत्यार दिलेलं आहे जे पत्रव्यवहाराचं. तुम्ही पत्रव्यवहार घरात बसून करू शकता. आयडी तुम्हाला लोकांना दाखवायला जावं लागेल, परंतु पत्रव्यवहार तुम्ही घरात बसून करू शकता. म्हणजे तुम्हाला त्यासाठी कुठल्याही प्रकारचा वेगळा वेळ द्यायची गरज लागत नाही. कुठल्या रस्त्यावर जाऊन आंदोलनं करायची गरज लागत नाही. फक्त विचारांचे आणि लोकांना कायदेशीररित्या मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून जरी आपण केलं, तरी फार मोठ्या प्रकारची आपण सेवा करतोय असा त्याचा अर्थ होतोय आणि तेच काम आपण करतोय. त्यामुळं प्रत्येकाने असं नाही की मानवाधिकारमध्ये जॉईन झालो म्हणजे मला वेळ नाही किंवा मी काम नाही करू शकत, असं काही नाही. आपल्याला चालता बोलता सुद्धा काम करता येतं. जसं मगाशी मी म्हटलं, या सर्व्हिसेस आहेत. रस्त्यावर जाता ट्रॅफिक लागली, कशामुळे लागली, गाडी आडवी घेतली, आपण काढायला मदत करू शकतो. एखाद्या ठिकाणी एक अपघात घडलाय, पोलिसांना फोन करायचा आहे, नसेल फोन लागत तर 112 वर 100 नंबरवर कॉल करून आपण माहिती देऊ शकतो. एवढंच काम करायचं आहे. असं करता करता कुठेतरी काहीतरी घडतंय किंवा चुकीची घटना घडते, आपल्या नावाने पत्रव्यवहार केला, झालं तुमचं नाव. आणखीन तुमची ओळख तयार करायला काही वेळ लागत नाही. फक्त ते कायदेशीर मार्गाने आपल्याला करावं लागतं. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनेच आपले मानवाधिकारचं काम चालतं. ज्यांना पटत नाही ते बाजूला होतात. कोणालाही आपले मानवाधिकार अडवून ठेवत नाही. जसं आपल्या मानवाधिकारला मध्ये येण्याकरिता रस्ता खुला आहे, उघडा आहे, तसं जाण्याकरिता सुद्धा आपण उघडा ठेवलेला आहे. चांगल्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीने नाव तयार होतं. म्हणून जे अधिवेशनचं आयोजन आपण करतोय, त्या अधिवेशनच्या आयोजनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रात्यक्षिक म्हणजे यावेळेस सुद्धा आपण त्याचं नियोजन करतोय. जनता दरबार असेल किंवा शिवसंविधान व्याख्यान असतील, त्याच्या माध्यमातून कायदेविषयक किंवा त्या केसेस आपण कशा हँडलिंग केल्या पाहिजेत ह्याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन. म्हणजे आता आपण जसं ऑनलाईन चालतोय, बोलतोय, ह्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात, काही ठराविकच माहिती मिळते. परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्या गोष्टी, जनतेचे प्रश्न आपण घेऊन सोडवतोय त्या त्या ठिकाणी. त्याचा अनुभव आपल्याला चांगला मिळतोय. म्हणून अधिवेशनासाठी सुद्धा आपण 1 दिवस काढायला काही हरकत नाही, 1-2 दिवस. कारण ते एवढे काही मोठं नसतं. आपण जर का एवढा दिवस बाहेर फुकट घालवत असतो, तर 2-3 दिवसाचा काही एवढा विषय नाही. म्हणून जास्तीत जास्त आपण प्रत्येकाने, सदस्य असतील, मानवाधिकारचे पदाधिकारी असतील, नसतील तरी सुद्धा आपण सहभागी होऊ शकता. ठीक आहे. मला वाटतं कोणाला आज प्रश्न नाही. असतील तर मला वैयक्तिक ग्रुपवर किंवा प्रश्न करू शकता. आपण त्याच्यावर नक्कीच प्रयत्न करू. पुढच्या मीटिंगमध्ये सुद्धा आपण काही कायदेविषयक माहिती थोडक्यात, त्यानंतर ह्याचं नियोजन जे आहे, कार्यक्रमाचं नियोजन असेल, ते सुद्धा मांडलं जाईल. ग्रुपवर अपडेट केलं जाईल. आणखीन काय आपल्या संकल्पना असतील, आपण त्या दिवशी काय घेऊ शकतो, जसं आता एका मॅडमने सांगितलं पालघरमधील, तशा पद्धतीचं आपण काय नियोजन करू शकतो का? तर तुम्ही सुद्धा सुचवू शकता. असं काही नाही की आम्ही सांगितलं तेच तुम्ही केलं पाहिजे किंवा सगळ्यांनी केलं पाहिजे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून सुचवू शकता. त्या पद्धतीने आपण नक्कीच चांगलं काही करण्याचा प्रयत्न करू. ज्यांना सदस्य व्हायचं आहे ते ग्रुपमध्ये असतील तर मला संपर्क करा. जेणेकरून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवता येईल. सदस्य पदाधिकारी होण्याकरता आपल्याला आधार कार्ड आणि पासपोर्ट साइजचा फोटो द्यावा लागतो आणि तालुका पदाधिकारीसाठी ₹1000 जे शुल्क आहे ते भरावं लागतं. नियुक्ती केली जाते. त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जसं टायमिंग ॲडजस्ट होईल त्यानुसार तुमचे नियुक्तीचं पत्र तुम्हाला दिलं जाईल. ग्रुपमध्ये लगेच जॉइन केलं जाईल. अशी आपली आपल्या मानवाधिकारमध्ये जॉइन करण्याची पद्धत आहे. ठीक आहे. तर आजची मीटिंग आपण इथे संपली. कोणाचे प्रश्न नाहीत असं समजून आजची मीटिंग इथे संपली. कोणाचे प्रश्न असतील तुम्ही ग्रुपवर टाकू शकता. जे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर ते पुढच्या मीटिंगमध्ये तुम्ही विचारू शकता. आपण पुढच्या मीटिंगमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.